लँडस्केप फोटोग्राफी स्पेशल एका बॉटॅनिकल गार्डनमध्ये आलो आणि इथे पानगळ सुरू आहे. खूप छान लँडस्केप्स फोटोज मिळाले मला. ॲक्च्युली मी हॉटेल चेकआउट केलं, सो माझी अख्खी बॅग मी घेऊन निघालो आहे. पण फार सामान नाही आहे, 10 किलोचं आहे, सो मी ते कॅरी करू शकतो आहे. तर हा एक खूप इंटरेस्टिंग स्पॉट मला मिळाला. छान ऊन पडलं आहे. एक तर हे ऊन फार वेळ नसतं आणि संध्याकाळी 5 नंतर सनसेट आणि 6पर्यंत अंधार होऊन जातो. खूप कमी वेळ आहे माझ्याकडे, तर मला आता लवकर बाहेर पडून अजून काहीतरी फिरायचं. आजचं स्पेशल म्हणजे लँडस्केप फोटोग्राफी खूप कमाल झाली. ऑटम किंवा फॉल हे कझाकिस्तान, विशेषतः अलमाटीचं वैशिष्ट्य आहे. हा या भागातला मोठा ऋतू बदल. हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. बॉटॅनिकल गार्डनच्या तलावात झाडांवर आलेल्या रंगांचं प्रतिबिंब सुद्धा इतकं कमाल दिसत होतं. झाडावरची पानं हिरवे पण सोडून देतात आणि मस्त शेंदरी सोनेरी व्हायला लागतात. अलमाटीमध्ये तर गोल्डन फॉल असतो. सगळी पानं सोनेरी पिवळी, त्यांचं भुरभुरत जमिनीवर पडणं, रस्ते या सोन्याने सजतात. मी या ट्रिपसाठी खास वाईड अँगल लेन्स घेऊन आलो होतो. माझ्याकडे वेळही भरपूर होता. निवांतपणे फोटोग्राफी केली. बरीच मंडळी हा सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून इथे येतात. मनसोक्त फोटो काढले. किती, कशाला मोजायचे? प्रत्येक फोटो बरोबर मनात जे साठवलं जात होतं ते संख्येपलीकडचं होतं. पार्कामध्ये इथल्या शाळेतली लहान लहान मुलं आली होती. प्रत्येकाने मोठी पिवळी पानं गोळा केली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या ऋतूची भुरळ फक्त लहानांनाच नाही तर सगळ्यांनाच पडते असं दिसतंय. त्याच बस स्टॉपवर आलोय. आज जरा हिंमत वाढली आहे. आज मला एक ॲप मिळालं आहे ज्यात बसच्या गोष्टी कळत आहेत. प्लस मी पैसे ठेवले तिकीटाला. काल फ्री प्रवास झाला माझा. सो 45 नंबर बसच्या प्रतीक्षेत. 45 पब्लिक बसने गेलो. हा रूट प्रचंड बिझी असावा. बस खचाखच भरली होती. रस्त्यावर वाहनांची सुद्धा बरीच वर्दळ होती. जवळजवळ अख्खा दिवस फोटो काढण्यात गेला. सूर्यास्त जवळ आला तसा निघालो. अंधार व्हायच्या आत मला नव्या हॉस्टेलवर जायचं होतं. दुसरा दिवस संपतोय. 4:45 झालेत आणि सनसेट होतोय आता. आणि ते क्रॉसिंगचे नियम मी जाणून घेतोय. लोक थांबतायत, गाड्या थांबवतायत कधी कधी. हा थांबवेल की नाही. आज जरा कॉन्फिडन्स येतोय. आज मी 2दा बसने प्रवास केला. एका मुलीने माझं तिकीट काढलं पहिल्यांदा. दुसऱ्यांदा मी थोडे सुट्टे ठेवलेले, सो मी डायरेक्ट तिकीट काढू शकलो. एक ॲप टाकली ज्याच्यातनं बस कुठे आहे, कुठून कुठे जाते हे मला समजेल. म्हणजे मला प्रत्येक वेळी कोणाला विचारत बसायला नको. प्रॉब्लेम असा आहे की इथे कोणालाच इंग्लिश येत नाही की काय, असं वाटतंय मला. डे 2 आज मी फिरतोय व्यवस्थित. मजा येते. सो हॉस्टेल मिळालं. हॉस्टेल आहे का कॅसल आहे, भारी वाटतंय. सो इथे गुगल मॅप गणतोय आणि इकडचा एक वेगळा मॅप आहे. तो चांगले रूट्स दाखवतोय चालायचा, जे मला डे 2ला कळलं. चांगला आहे. हे आहे हॉस्टेल आणि हे रिसेप्शन. हॅलो. सो हे हॉटेल होतं आणि हे हॉस्टेल आहे. आपण जरा जास्तच खुशीत केलं तिकडे. हे पण चांगलं आहे. रिसेप्शनवर कोणी नाही आहे. कोण कुठून प्रकट होतंय कितव्या सेकंदाला
बघूया. हॅलो. हाय. येस. हॅलो. चेक इन. 112 कॅप्सूल. इथे छोट्या छोट्या रूम्स आहेत आणि 112 आहे माझी. संपली. दॅट्स इट. बस सॉर्टेड. तुम्ही राहिलेच नाही पाहिजे आतमध्ये, बाहेर फिरलं पाहिजे. हॉस्टेल बाहेरून राजवाड्यासारखं दिसत होतं, पण रूम्स खूपच लहान होत्या. संध्याकाळी मस्त सायकल चालवली. सो ही नदी आहे आणि मी सायकल घेतली आहे आणि ते सायकलिंग ट्रॅक पण आहे. क्या बात आहे. नदीवर दिवसा उजेडात यायचं ठरवलं. थोडा खाऊ आणला आणि आजचा दिवस संपवला. उद्या माझी एक डे ट्रिप असणार होती. रानवाटा इंटरनॅशनलच्या सप्टेंबर महिन्यातल्या 2 नव्या टूर्स, अलमाटी कझाकिस्तान आणि हनॉय व्हिएतनाम. नक्की सहभागी व्हा. भल्या पहाटे 5:15 वाजता आमचा कॉल टाइम होता. आजची टूर कझाकिस्तानच्या चॅरिन राष्ट्रीय उद्यानातल्या चॅरिन कॅनियन आणि त्यानंतर केंडी सरोवर भागातली. सो ही आहे आमची बस आणि आम्ही चाललोय ट्रिपला. पहिल्या इथे थांबवलं, काहीतरी नाश्ता घ्या म्हणाले आणि सीन असा झाला की मी लेट होतो. आज माझी कॅब बुक करण्यात गडबड झाली आणि मी लेट होतो आणि सगळे माझ्याकडे बघत होते. मजा येणार आहे आज. चंद्र. आम्ही काही तासांचा प्रवास करून चॅरिनला पोहोचलो. म्युझियममध्ये जेव्हा फिरलो होतो तेव्हा हा संपूर्ण प्रदेश अनेक वर्ष आधीपासून अस्तित्वात असल्याची माहिती मिळाली होती. आज ते प्रत्यक्ष बघत होतो. इथल्या मातीचा रंग पिवळसर चॉकलेटी लाल छटा असलेला आहे. भूगर्भीय हालचालींमधून वाऱ्या पाण्याच्या क्षरण कार्यामुळे ही अद्वितीय नैसर्गिक रचना तयार झाली आहे. एकेका कड्याची रचना बघताना वेड लागत होतं. ह्या कड्यांच्या उंचीमध्ये कितीतरी थर दिसत होते. त्यांना वेगवेगळे आकार मिळाले होते. एके ठिकाणी तर मस्त कमान होती आणि त्या पलीकडे हजारो लाखो वर्षांपूर्वी तयार झालेलं एक जग. तर विषय असा आहे की आम्हाला 1 तास दिलेला आणि एवढी भारी जागा आहे की 1 तासात कसं परत जायचं. तर मी थोडं टेन्शनमध्ये होतो. तर माझ्याबरोबर आमच्या बसमधले बरीच जण आहेत, म्हणजे ते पण माझ्याबरोबर आहेत आणि आता माझं टेन्शन गेलं आहे. सो जे काय होईल सगळ्यांचं एकत्र होईल. बघूया. सो इथे मांडवली झाली. 750 टेंगेमध्ये ते आम्हाला रिटर्न सोडणार आहेत आमच्या बसपर्यंत. मजा आली. सगळं फिरता पण आलं, भरपूर वेळ घालवता आला आणि शॉर्टकट मिळाला परत जायला. इथे एकूण 5 कॅनियन्स आहेत. इथूनच चॅरिन नदी वाहते. शांत हिरवं पाणी. थोडा वेळ तिथे थांबल्यावर पुढे निघालो. वाटेत अजून काही फॉर्मेशन्स दिसली. गाडीतून बघताना या कॅनियनची भव्यता आणखी जाणवली. या भागातल्या जंगलात हिमयुगापासून असलेल्या झाडांच्या प्रजाती आहेत असंही समजलं. एका कड्याच्या माथ्यावर आलो. चॅरिन नदीचा वळणावळणाचा प्रवाह बघितला. संथ, शांत. पलीकडच्या विस्तीर्ण माथ्यावर चरायला आलेली गुरं दिसली. एका मोठ्या माळावर काळे ठिपके चालत होते. कॅनियन टूर झाल्यावर पुढे निघालो. दूरवर सरळ जाणारा रस्ता आणि क्षितिजावर दिसत होते थोड्या थोड्या बर्फाने सजायला लागलेले डोंगर. आकाशाचा कमाल निळा रंग, त्यात पांढुरके ढग. सगळं पिक्चर परफेक्ट. आम्ही कँडी सरोवर भागात आलो.
आमच्या बसमधनं एका छोट्या बसमध्ये बसलो. त्या छोट्या बसमधनं आणखी एका छोट्या गाडीने इथपर्यंत आलो आणि आता चालत लेकपर्यंत. वाटेवर कडेला थोडासा बर्फ जमला होता. बर्फावरून चालताना पाय घसरत होते. आम्ही कॅन्डी लेकवर पोहोचलो. वातावरण मस्त थंड होतं. सुंदर निळं हिरवं सरोवर. 1911 मध्ये मोठा भूकंप झाला आणि त्यात चुनखडीचं मोठं भूस्खलन झालं. त्यामुळे धरण निर्माण होऊन दरी अडली. त्यात डोंगरामधून येणाऱ्या नदीचं पाणी साठलं आणि या सरोवराची निर्मिती झाली. अर्थात या प्रक्रियेसाठी बराच काळ गेला. चुनखडीमुळे या पाण्याला इतका सुंदर रंग मिळालाय. या सरोवरात झाडाची काही खोड आहेत. थोडं विचारल्यावर कळलं की ही एशियन स्प्रूस झाडाची खोड आहेत. थंड पाणी, शेवाळ यामुळे या खोडाचं जतन होतं. स्थानिकांनी त्यांना बुडालेलं जंगल असं खूप इंटरेस्टिंग नाव दिलंय. या सरोवराला केंडी नदीचं पाणी येतं. सो परत आलो आम्ही आणि ही इंटरेस्टिंग बस छोटीशी घाटात मस्त गोल गोल फिरते ती. फायनली राईस मिळाला मला. चिकन राईस. दुपारचे 3 वाजलेत. मी जेवायला आलो. दिवस सकाळी 4ला सुरू झालेला. चिकन राईस. नंतर आम्ही कोलसाय लेकवर गेलो. सरोवराकडे जाणारी एक छानशी पायवाट होती. छोट्याशा सुबक ब्रिजवरून पलीकडे गेलो. ह्याच लाकडी रस्त्यावरून तलावाची एक चक्कर मारली. या लेकमध्ये बोटिंग करता येतं. मागच्या डोंगरावर हलका बर्फ दिसत होता. थोड्याच दिवसात तो संपूर्ण पांढरा शुभ्र होऊन जाईल. आता तरी पाणी एकदम नितळ होतं. पहाटे आमची टूर सुरू झाली. आज बरीच ठिकाणं पाहिली. आणि सनसेटला कोलसाय लेकवर आमची टूर संपली. ब्रेकफास्ट Yes, okay. थँक यू. मी रात्रीचं जेवण घ्यायला आलो. उशीर झाला, बंद झालंय सगळं. हे पण बंद होत आहे. तर त्यांनी मला एवढं काय काय दिलं प्रेमाने. सो बघूया आता काय. सो हे कॅप्सूल हॉटेल जे सुरू होतं आणि संपतं. दॅट्स इट. खूपच छोटं आहे पण ठीक आहे. रात्री मस्त जेवलो आणि दिवस संपवला. उद्या रविवार. अजून काहीतरी इंटरेस्टिंग सापडेल याची खात्री होती. कझाकिस्तान मधला चॅरिन कॅनियन बघणं म्हणजे तिथल्या लाखो वर्षांचा भौगोलिक इतिहास अनुभवणं. कोलसाय लेक आणि केंडी लेक हे निसर्गाचे अद्भुत आविष्कार आहेत. वेड लावणारा हा निसर्ग अनुभवण्यासाठी तुम्हा सगळ्यांना रानवाटातर्फे सप्टेंबरमध्ये अलमाटीला न्यायचा प्लॅन आहे. नक्की सहभागी व्हा. या वर्षातल्या शेवटच्या 2 बॅचेस. लवकरात लवकर जॉईन व्हा.